श्रीराम मित्रांनो, रामकृष्ण हरी, जय बजरंगबली. आज आहे डे 24. स्टडी रूममध्ये बसलो आहे. तुषारला मला उशीर झाला आहे, त्याच्यामुळे आम्ही स्टडी रूममध्ये बसलो आहे. 9चं लेक्चर होतं, आता झाले 9:15. तर आता सर ब्रेक देतील, त्या ब्रेकमध्ये आम्ही बसू आणि मग आमची प्रेझेंटी लागेल. तर भावांनो, आपल्याला आतमध्ये घेतलेलं आहे. सरांनी 5 मिनिटाचा ब्रेक दिला आहे. सगळे ब्रेकला गेलेत, प्रेझेंटी झाली नाही अजून. आदित्य विल टेल अस व्हॉट टीचर सर हॅज टॉट अस टिल नाव. सो वी विल टीच विथ आदित्य टुडे. चलो. लास्ट बेंचवरनं रुपेश भालेराव पशी आलोय. सेकंड बेंचवर. सक्सेस, ट्रान्सफॉर्मेशन टू सक्सेस. 21, 22, 23, 24, 25, 26. तर आजचा बेत आहे बीन्स, डाळची भाजी, चपाती, कांदा लिंबू आणत आहे काकू. प्रणवचा उपवास आहे, त्याची खिचडी येते. जिलेबी होती पण आपण काही जिलेबी घेतली नाही. 15 ऑगस्ट दिवशी खूप जिलेबी खाल्लेली. आज काय नको, त्या दिवशी डायट मोडल्याला. सर की वाजवू दे. यार वाजव के. तुम्ही बघू शकता जेवण प्लस गेम मल्टीटास्किंग चाललेलं आहे. अनिकेत मल्टीटास्किंग करतोयस तू. तुम्ही शिकू शकता असं. आमचे सर, ॲग्रोचे सर, सगळी पोरं घरी गेलेली आहेत. उद्या रविवार, सोमवारी सुट्टी आहे रक्षाबंधनची. तर आम्हाला पण एक मन सांगते, माझं एक मन सांगते नको, बघू उद्या संध्याकाळी पावल्यानंतर गेलो तर जाईल. भावांनो, तो हॉस्टेलला आल्यापासून असाच पसारा डायरेक्ट ड्रॉवरमध्ये ठेवलेला कसा आहे. आज सॅटर्डे होता, आज म्हणलं आवरून घ्यावं. हाफ डे आलो आहे तर सगळं बाहेर काढलं आहे. आता सगळ्या जे जुन्या 2 सेमच्या जे पहिल्या नोट्स होते त्या पिशवीत ठेवून टाकल्यात सगळं. आता इथं सगळं ह्या 2 बॅग कपड्याच्या ह्याच्या खाली टाकतो. ड्रॉवर सगळं आवडतो पटापट. तर आपल्या ड्रॉवरमध्ये आपण फर्स्ट सेमचे आणि सेकंड सेमचे खाली क्वेश्चन पेपर टाकलेले आहेत मस्तपैकी. नो नेचर बेस्ड. नवीन न्यूजपेपर वगैरे नको म्हणले, ह्याचा काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे क्वेश्चनचा. तर रिसायकल बिन. भावांनो, ओकेमध्ये आपले रूम झालेले आहे. आपलं ड्रॉवर लावला आहे. इथं नोट्स नाही मॅन्युअल नोट्स, इथं जे आत्ताच्या नोटबुक्स, इथं रफवही, तिथं आपली फाईल वगैरे, आणि इकडं आपला खुराक लावला आहे. आणि आपल्याला ही गादी घरी द्यायची. गादी नाही आपल्याला, नको आहे आपल्याला गादी. हे जे घरी द्यायचं सामान ते. तर झाडू वगैरे मारला आहे. पोरं गेलेत त्याच्यामुळे मी पहिल्यांदा झाडू मारला आहे. तर आपण स्विमिंगला चाललो आहे. आपण म्हणजे मी अर्ज केला आहे. आपण जे जिमचे 10 दिवस राहिलेले ते स्विमिंगमध्ये कन्वर्ट, म्हणजे तिकडं स्विमिंग करतो. विषय असा आहे की चष्मा बदलला आहे. चष्मा तो जो होता, दांडी तुटली, रात्री झोपताना स्वतःपाशी ठेवला, आला अंगाखाली, तुटला. तर खर्च कमी करायचा बघतोय, तो खर्च वाढतोयच. जाऊ द्या, होत असतंय मोठ्या मोठ्या कॅम्पसमध्ये छोट्या गोष्टी. तर जाऊया आता पोहायला. चला. पोहून आलेला आहे, हाक मारत होता तर बसलाय. आता हात टाकलाय तोंडावर, तिकडे बघतोय. पोहून आलाय तो. कॅमेरा काय आपल्या एवढा क्वालिटी.
भावांनो डे 24 मला वाटतं एक 5-6 दिवसानंतर पोहाय आलो आहे. पोहून आलो एकदम क्वालिटी वाटते पोहून झालं. अंग एकदम फ्लेक्झिबल झाले. एक 2-4 दिवस झालं वेट गेन केलं नव्हतं त्याच्यामुळे बॉडी कशी परत माघारी फ्लेक्झिबिलिटी आहे. तर आपण जिमचा आता स्विमिंगमध्ये कन्वर्ट केले. तर आपण जेव्हा जाऊ हा आहे आजचा लुक. आरशी मेसनी आज कडक नियोजन केलं. पनीर मटर, डाळची भाजी, लिंबू चपाती. आपल्याला आजी कांदा आणून देतात. आजी कांदा आणून द्या लवकर. आजींनी मस्तपैकी बारके कांदे आणून दिलेत खट्टमध्ये. कष्ट बघा आजींचे. आजी काय करा आजी टमॅटो देता का टमॅटो? हा द्या टमॅटो द्या. हाय करा फॅन्सला हाय. न्यूटन नाही कोण डार्विन सर्वायवल फॉर द फिटेस्ट. मांजरेला तिथं पाल दिसले आले. पाल खायला गेली आहे ती. जो तो एक खाण्यासाठी आणि दुसऱ्या जगण्यासाठी जगत आहे. भावांनो आपला पाय चिखलात भरलेला खड्ड्यात. तर इथं आपल्या ज्युनियर कॉलेजच्या इथं पाय धुवायला आलोय. ज्युनियर कॉलेज 11वी-12वी आपण इथंच केली आहे. या इकडं फिजिक्सची लॅब आहे. इथं 2 क्लास आहेत. या इकडं क्लासरूम आहे आणि वरती लॅब आहेत. इथं नाईट स्टडी करतात पोरं. चाललाय बघा आता अभ्यास. इथं इथं का CETचा रिझल्ट लागतो. खाली आपलं नाव आहे का नाही त्या पानावर असायचं. आपण सुदर्शनच्या रूममध्ये आलतो. सिंगर सुदर्शनच्या. तर सुदर्शनचं हे तंपुरा आहे. डिजिटल तंपुरा. हे ह्यात शास्त्रीय गायन प्रॅक्टिस करताना रियाज करताना हे टोन लावून ह्याच्यावर प्रॅक्टिस करायचं. आपण घेणार होतो एक शॉट पण त्यांनी आता फोनवर लावून दाखवतोय आपल्याला. सुदर्शन फॅन्सला एक हे झलक दाखवतो. तुम्ही बघू शकता एकदम सिरियस. तो खूप सिंगिंगबद्दल सिरियस आहे. तर शंभू इथे खूपच दिवसांनंतर हार्मोनियम ट्राय करताना खूपच छान या ठिकाणी. तर सुदर्शन आत्ता माझं फेवरेट गाणं मराठीमधलं फेवरेट म्हणजे आता ट्रेडिंग आवडलेलं एक फुल तुला एक फुल. ते हार्मोनियम तो बसवतोय प्रॅक्टिस करतोय तो. बघू आपण. क्वालिटी एकदम नाद. तर भावांनो ॲटॉमिक हॅबिट्सचा मी आत्ता 18वा चॅप्टर रीड करत होतो. द ट्रूथ अबाउट टॅलेंट वेन जीन्स मॅटर. ह्यातलं थोडंसं मी सांगतो. थोडंसं वाचलं आहे. त्याच्यात पहिल्यांदा काय दिलं आहे एक्झाम्पल की ही चॅम एल जोरोज. हे बघा आता माझं प्रोनाऊन्सिएशन बरोबर आहे का नाही.
आणि मायकल फिलिप्स या दोघांचं की बाबा जो आहे हिचॅम एल रोज हा ॲटली आहे आणि मायकल फिलिप्स तुम्हाला माहिती आहे स्विमर आहे, सगळ्यात जास्त मेडल्स एकाच ऑलिम्पिक्समध्ये आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. आता या दोघांचा असा विषय होता की हे जी हाईट 4.8 आहे आणि मायकल फिलिप्सची 5.3 अशी काहीतरी, पण तरी पण दोघांची ते इथं दिले की त्यांच्या पॅन्ट्स आहेत, पॅन्टची जी लेंथ आहे ती सेम असायची. म्हणजे म्हणजे त्यांनी काय सांगितले की बाबा जी हिचॅम एल जोरोज आहे हे जे कमरेपासून खाली पाय लांब होते आणि मायकल फिलिप्सचे कमरेपासून वरची बॉडी मोठी होती आणि पायाची लेंथ छोटी होती. म्हणजे की मायकल फिलिप्सची बॉडी जी कमरेपासून वर पाहिजे लेंथ होती ती स्विमिंगसाठी सूट असती आणि हिचॅम एल जोरोज ही पाय लेंथ मोठे होते ते ॲटलीसाठी हे असते. म्हणजेच काय तुमच्या आयुष्यात तुमचे जे जीन्स आहेत ते थोडेफार मॅटर करतात. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की बाबा ज्याच्यात तुम्ही सूट होतंय त्यांनी ते करावं, उगाच जे जमत नाही त्यात जास्त आयुष्यभर कष्ट करून 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 होत नाही आहे तरी पण टाईम घालायचा हे चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आता एखाद्याला कॉम्पिटेटिव्ह बाबा त्यात जरी त्याला नसेल आवडत की बाबा लक्षात नसेल राहत किंवा त्यातले जे कष्ट नाही त्याला ते नसेल आवडत, घरच्यांच्या पैशामुळे करतोय, पण नाही त्यांनी नाही करायला पाहिजे. लवकर डिसिजन घेऊ, स्वतःचं काहीतरी करून सक्सेस दाखवून रिझल्ट दाखवून मग घरचे मानतात असा ह्याच्यात विषय. ह्याच्यात अजून बाकी नाही काय दिलं, तेच नंतर इथे एक्सप्लेन केले की बाबा तुम्ही लवकर निर्णय घेऊन काय असेल ते लवकर ठरवून तुमच्या ज्याच्यात तुमचं जीन म्हणजे आता तुम्ही म्हणता की आता मारवाडींची जे पोरं ते बिझनेस करतात त्यांच्या जीनमध्ये ते एकदम ते परफेक्ट करतात. मग तसं जे काय बाबा असे प्रत्येकाचे हे असतात जीन्स मॅटर थोडीफार करतात आपल्या सक्सेसमध्ये. तर आजचा डे 24 मी एंड करतो. खूप जण म्हणत होते की श्रवणला ब्लॉगमध्ये नाही दाखवते, तर मी बाहेर गेलतो त्याच्यामुळं श्रवणला दाखवत नव्हतो. तर आज श्रवण जरा फ्लेक्स कर, आज श्रवणला चांगला पंप आला आहे, जरा फॅन्सला मोटिवेट कर आमच्या. नको आत्ता नको का? बरं चालते. उद्या जिममध्ये आज डे 24 एंड करतो. जय बजरंगबली, जय श्रीराम, रामकृष्ण हरी. हां, आणि अजून 55% लोक व्हिडिओ बघतायत जे नॉन सबस्क्रायबर आहेत. तर माझी विनंती आहे जरा की बाबा तुम्ही व्हिडिओ जे बघताय कुणी असताना ते व्हिडिओ सबस्क्राईब करा. नसते एक असं सबस्क्राईबचं बटन दाबायचं, ह्याच्यात तुमचं काहीही जात नाही आणि मला पण काय लगेच पैसे नाही भेटणार, खूप वेळ लागणार आहे. तर बाय बाय.